Welcome to e-learning platform of Science Park, Savitribai Phule, Pune University. Today's lesson is for Standard 6. It is on the Living World Chapter 2. आज आपण 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातला दुसरा चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड हा शिकणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण आसपासच्या सजीव आणि निर्जीव गोष्टी पाहणार आहोत. तसेच सजीवांची काही वैशिष्ट्ये शिकणार आहोत आणि यातील उपयोगी सजीव म्हणजे वनस्पती व प्राणी आणि उपद्रवी सजीव हेही पाहणार आहोत. सजीवांचे पहिले महत्त्वाचे वैशिष्ट्य किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ग्रोथ किंवा वाढ. सजीवांची वाढ होते. प्राणी आणि वनस्पती या दोघांची वाढ होते. प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंतच होते. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला काही प्राण्यांच्या क्यूट बेबीज म्हणजे पपी, चिक आणि काफ म्हणजेच कुत्र्याचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू आणि गाईचं वासरू हे दिसत आहेत. यांची वाढ हळूहळू होऊन त्यांचं रूपांतर पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांमध्ये होते. म्हणजे यांचं रूपांतर कुत्रा, कोंबडी आणि गाय यामध्ये होण्यासाठी किती वेळ लागतो हे तुम्ही शोधून काढा बरं. वनस्पतीमध्ये मात्र वाढीचा हा पॅटर्न किंवा वाढीची स्टाईल ही अगदी वेगळी असते. या चित्रात तुम्हाला एक वडाच्या झाडाचं छोटं रोपटं दिसतंय. या छोट्या रोपट्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या वडाच्या झाडामध्ये होण्यासाठी हळूहळू काही काळ जावा लागतो. पण वडाच्या झाडाचं आयुष्य खूप मोठं असतं आणि वडाचं झाड हे पूर्ण त्याच्या आयुष्य असेपर्यंत वाढतच जातं. याचप्रमाणे सगळ्या वनस्पती त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण आयुष्य त्यांचं आयुष्य असेपर्यंत त्यांची वाढ होत राहते. हा त्यांचा पॅटर्न आहे. म्हणून प्लांट्स कंटिन्यू टू ग्रो थ्रू आउट देअर लाईफ. वाढीनंतरचा दुसरं वैशिष्ट्य, सजीवांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अन्न. सजीवांना जगण्यासाठी आणि वाढीसाठी अन्नाची जरूर असते. आपल्याला माहिती आहे की काही प्राणी हे गवत खातात, गवत खाऊन जगतात, तर काही प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतात आणि अजून काही प्रकारचे प्राणी दोन्ही खातात. तर वनस्पतीचा आपण विचार केला तर वनस्पती काय करतात बरं? तर वनस्पती या पूर्णपणे प्राण्यांपासून वेगळ्या आहेत, कारण त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचं एक द्रव्य असतं, त्याला क्लोरोफिल म्हणतात. या क्लोरोफिलच्या सहाय्याने सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे वापरून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून वनस्पती किंवा झाडं ही अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत आणि प्राणी हे वनस्पतींवर अवलंबून आहेत. त्यामुळे ते परपोषी आहेत. वनस्पतींना स्वयंपोषी म्हणतात. सजीवांचं असं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्वसनक्रिया, रेस्पिरेशन. हवेतला प्राणवायू आत घेण्यासाठी श्वसनक्रियेची सजीवांना खूप जरूर आहे. प्रत्येक प्राणी हा त्याच्या शरीराच्या रचनेप्रमाणे ही श्वसनक्रिया करतो. म्हणजे काही प्राणी जसे फिश किंवा मासे हे गिल्स नावाच्या अवयवांनी श्वासोश्वास करतात. माणसासारखे आणि गायीसारखे प्राणी हे नाकावाटे हवा आत घेतात आणि त्यावाटे ऑक्सिजन मिळवतात. पाण्यामध्ये राहणारे काही प्राणी किंवा उभयचर प्राणी, बेडकासारखे उभयचर प्राणी फुफ्फुस आणि स्किन किंवा कातडी याच्यात वाटे श्वसन करतात. त्यामुळे प्रत्येक प्राण्याला ऑक्सिजन घेणं हे आवश्यकच आहे. फक्त त्याचा पॅटर्न किंवा त्याचा मोड हा प्रत्येकामध्ये वेगळा असतो. तर आता खाली काही प्राण्यांची यादी दिली. तर पहा बरं तुम्हाला यातल्या काही प्राण्यांच्या श्वसनाची पद्धत किंवा श्वसन कोणत्या इंद्रियामुळे करतात, अवयवाने करतात हे ओळखता येतं का? आणखी एक प्रश्न, वनस्पती श्वसन कशा वाटे करतात शोधून काढाल तुम्ही?
सजीवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक्सक्रीशन किंवा उत्सर्जन. प्राणी आणि वनस्पती हे सगळे सजीव यांच्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया सुरू असतात. या प्रक्रियांमधून नको असलेले काही पदार्थ तयार होतात. हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. प्राण्यांमध्ये हे उत्सर्जन मल व मूत्र यांच्या वाटे होतं, पण वनस्पतींमध्ये मात्र हे उत्सर्जन वेगळ्या प्रकारे होतं. वनस्पतींच्या पानांच्या खाली आणि वर आणि खोडांवर स्टोमॅटा नावाची अगदी सूक्ष्म अशी छिद्र असतात. त्या छिद्रातून वनस्पती नको असलेलं पाणी बाहेर टाकून देतात. तसंच वनस्पती किंवा बरीचशी झाडं वर्षाच्या एका ठराविक काळामध्ये पानगळ करतात. पानं शेड करतात, शेडिंग ऑफ लीव्स. या पानांद्वारे सुद्धा नको असलेले पदार्थ ते खाली टाकून देतात. हे एक प्रकारचं उत्सर्जन आहे. काही वनस्पतींच्या खोडातून एक चिकट पदार्थ बाहेर पडतो. त्याला लॅटेक्स किंवा गम किंवा डिंक म्हणतात. आणि बऱ्याच वनस्पतींच्या बाबतीत हा डिंक किंवा हा लॅटेक्स हा आपल्याला उपयोगी असतो, म्हणून आपण हा लॅटेक्स गोळा करतो आणि त्याचा वापर करतो. रिस्पॉन्स टू स्टिम्युलस ही पुढचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे प्रेरणांना प्रतिसाद देणं. सगळे सजीव प्रेरणांना प्रतिसाद देतात. प्राणी हे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत असल्यामुळे, हालचाल करू शकत असल्यामुळे त्यांचा हा प्रतिसाद चटकन दिसून येतो. कुत्री आणि मांजर यांच्या बाबतीत तुम्हाला हे चटकन लक्षात येईल. तुम्ही कुत्री किंवा मांजराला काही खायला दिलत आणि बोलवलं तर ते तुमच्याकडे लगेच येतात. वनस्पतींच्या बाबतीत मात्र तसं नाही. वनस्पती हलू शकत नाहीत. मग वनस्पती प्रेरणेला प्रतिसाद देतात का? देतात, पण वेगळ्या प्रकारे देतात. खालील चित्रामध्ये तुम्हाला असं दिसून येतंय की उजवीकडच्या चित्रामध्ये छोटी छोटी जी रोपं आहेत ती प्रकाशाच्या दिशेने वळली आहेत. सो दिस इज देअर रिस्पॉन्स टुवर्ड्स लाईट. म्हणजे सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देत आहेत. ती सूर्यप्रकाशाकडे वळलेली आहेत. तर हे मनी प्लांट त्याला मिळणाऱ्या सपोर्ट किंवा आधारावरच पुढे पुढे जात आहे किंवा वर वर जात आहे. अशा पद्धतीने वनस्पती सुद्धा प्रेरणेला प्रतिसाद देतात. सजीवांचं पुढचं वैशिष्ट्य आहे रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन. सर्व प्राणी पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. यातले काही प्राणी अंडी घालतात तर काही प्राणी पिल्लांना जन्म देतात. वनस्पतींच्या बाबतीत इथे सुद्धा फरक आहे. वनस्पती सुद्धा नवीन वनस्पतीला जन्म देतात, पुनरुत्पादन करतात, पण वेगवेगळ्या पद्धतीने. कसं ते आपण पाहू. फुलं येणाऱ्या वनस्पतीमध्ये फूल हा पुनरुत्पादनाच्या बाबतीत महत्त्वाचा अवयव आहे. या फुलामधून फळ तयार होतं. या फळात बिया असतात. या बियांपासून या बिया रुजून पुन्हा नवीन झाड तयार होतं. काही वनस्पती त्याच्या खोडापासून म्हणजे कटिंग पासून पुनरुत्पादन करतात. याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. काही वनस्पतींचे कांदे किंवा ट्यूबर आणि बल्ब यांच्यापासून पुन्हा उत्पादन होतं. तर काही वनस्पती या स्टोलन नावाच्या जमिनीवरून वाढणाऱ्या खोडाच्या भागापासून पुनरुत्पादन करतात. अशा प्रकारे वनस्पती वेगवेगळ्या पद्धतीने पुनरुत्पादन करतात. सजीवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डेफिनेट लाईफ स्पॅन, ठराविक आयुष्याचा काळ किंवा ठराविक आयुष्य. आपण आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांकडे जर पाहिलं तर ते प्राणी लहान पिल्लांपासून मोठे होतात, वाढतात, एका ठराविक काळामध्ये पुनरुत्पादन करतात, नवीन पिल्लांना जन्म देतात आणि त्यानंतर काही काळाने वीक होतात किंवा अशक्त होतात.
आणि शेवटी त्यांना मरण येतं. हा सजीवांचा जीवनक्रम आहे. या जीवनक्रमाचं प्रत्येक प्राण्याचं जो लाईफ स्पॅन आहे किंवा आयुष्यमान आहे, आयुष्याचा काळ आहे, तो वेगवेगळा असतो. तुम्ही आता एक काम कराल का? खाली काही प्राण्यांची यादी दिलेली आहे, त्यातल्या त्या प्राण्यांचं आयुष्याचा काळ किती आहे, ते प्राणी किती वर्ष जगतात, अनेक वर्ष जगतात का काही महिने जगतात, ते तुम्ही शोधून काढाल. ही बघा खाली लिस्ट आहे. कॅट, फ्रॉग, स्पायडर, नीम ट्री, हाऊस फ्लाय आणि स्पॅरो. हो, वनस्पतींना सुद्धा एक ठराविक आयुष्याचा काळ असतो. सजीवांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर, पेशींची रचना. सजीवांच्या पेशींची रचना. सर्व प्राण्यांची शरीरं छोट्याशा एका युनिटची बनली आहेत, त्याला सेल असं म्हणतात. आपला प्रत्येक अवयव हा बनलेला आहे छोट्या छोट्या पेशींनी. तसेच वनस्पतींमध्ये पण प्रत्येक अवयव म्हणजे खोड, पान, फूल हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पेशींनी बनलेलं आहे. ज्या प्राण्यांमध्ये, ज्या सजीवांमध्ये अनेक पेशींनी बनलेलं शरीर असतं त्यांना मल्टीसेल्युलर किंवा अनेक पेशीय, बहुपेशीय प्राणी असं म्हणतात. बहुपेशीय वनस्पती किंवा बहुपेशीय प्राणी म्हणतात. काही वनस्पतींमध्ये किंवा काही प्राण्यांमध्ये शरीर इतकं छोटं असतं की ते फक्त एका पेशीने बनलेलं असतं. तर असे काही प्राणी किंवा असे काही सजीव आपल्या सृष्टीत आहेत, पृथ्वीवर आहेत. त्यांना युनिसेल्युलर किंवा एकपेशीय प्राणी असे म्हणतात, एकपेशीय सजीव म्हणतात. ही एक पेशी म्हणजेच त्यांचं शरीर असतं आणि ही इतकी छोटी असते की आपल्याला ही डोळ्यांनी दिसू शकत नाही. याला बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची जरूर असते. तर यातली काही उदाहरणं पुढे दिलेली आहेत किंवा दाखवली आहेत. त्या स्लाइड तुम्हाला ह्या एकपेशीय प्राण्यांच्या स्लाइड तुम्हाला पुढे दाखवली आहेत. याची उदाहरणं अशी आहेत: अमिबा, पॅरामेशियम, बॅक्टेरियम, यीस्ट आणि युग्लिना. यांच्या व्यतिरिक्तही एकपेशीय आणि सूक्ष्म असे भरपूर प्राणी आहेत. ही काही त्यातली ठळक उदाहरणं. अमिबा हा कुठे असतो? तर पाण्यामध्ये दिसतो. अमिबा आणि पॅरामेशियम हे पाण्यात दिसतात. तर पाहूया आता स्लाइड अमिबाची. चला तर मग एकपेशीय प्राण्यांची काही उदाहरणं इथे दाखवली आहेत. हे प्राणी अगदी सूक्ष्म असतात, पण इथे तुम्हाला जवळजवळ 600 पट किंवा त्याच्याहूनही जास्त मोठे करून हे प्राणी दाखवले आहेत, कारण अदरवाईज तुमच्या डोळ्यांना हे प्राणी दिसणार नाहीत. आता अमिबा आणि पॅरामेशियम हे प्राणी पाण्यामध्ये असतात, पाण्यात राहतात. त्याच्यानंतर जो येतो प्राणी तो आहे बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया सगळीकडे असतात. त्यांना युबिक्युटस असं म्हणतात. हवेत, पाण्यात, मातीत. यातले काही बॅक्टेरिया हे उपकारक असतात, उपयोगी असतात. तर काही बॅक्टेरियांमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. या पहिल्या स्लाइडमध्ये जो दिसतो आहे तो स्टॅफिलोकोकस नावाचा बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाचा साईज किंवा या बॅक्टेरियाचा आकार हा फक्त सूक्ष्मदर्शी यंत्रातून म्हणजे मायक्रोस्कोप मधून दिसणारा एवढाच असतो. पण दुसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला जो रंगीत स्टॅफिलोकोकस दिसतो आहे तो आणखी वेगळ्या प्रकारच्या एका मायक्रोस्कोप मधून अजून मोठा करून तुम्हाला त्याची कल्पना यावी आणि 3D मध्ये तुम्हाला तो कसा दिसतो ते असतो ते कळावं म्हणून हा आणखी मोठा करून दाखवलेला आहे. तर याचं नाव स्टॅफिलोकोकस. हा झाला बॅक्टेरियम. आणखीन काही पाण्यामधला एक आणखी आपण युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राणी पाहू. हा आहे हिरव्या रंगाचा युग्लिना. हा युग्लिना नावाचा एकपेशीय सजीव पाण्यामध्ये राहतो. डाव्या बाजूला जे दिसतंय तुम्हाला ब्लू कलर मध्ये ओव्हल शेपच्या सेल आहेत, म्हणजे एकपेशीयच प्राणी आहे हा. याचं नाव यीस्ट.
हा तुमच्या ओळखीचा असेल कदाचित, कारण ब्रेड तयार करण्यासाठी या यीस्टचा आपण वापर करतो. तर ही होती प्राण्यांची ठळक वैशिष्ट्य किंवा कॅरेक्टरिस्टिक्स सजीवांची. प्राणी आणि वनस्पती दोन्हींमध्येही दिसून येतात. आता हे प्राणी आणि वनस्पती आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी पडतात, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की आपलं सगळं जीवनच यांच्यावर अवलंबून आहे. कारण हे प्राणी आपल्याला सर्व अन्नधान्य, फळं आणि भाज्या हा रोजचा आहार पुरवतात. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला सगळे सिरियल्स दिसत आहेत. सिरियल म्हणजे तुमच्या मनात जी कल्पना आहे ती तुम्ही विकत आणता ती सिरियल नाही, तर सिरियल म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, मका अशी धान्य. तसेच पल्सेस म्हणजे डाळी, ह्या पण आपल्याला उपयोगी आहेत. याशिवाय अनेक प्रकारची वेगवेगळी फळं आणि भाज्या यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करतो. म्हणून ही फळं आणि भाज्या आणि धान्य ही आपल्याला ही प्लांट्स आहेत, हे वनस्पती आहेत, हे आपल्याला उपयोगी आहेत. वनस्पती जशा आपल्याला उपयोगी आहेत किंवा आपला आहाराचाच भाग बनून राहिले आहेत, तसे प्राणी सुद्धा आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी पडतात. शेळी, गाय, बैल, उंट, घोडा, मेंढी या प्राण्यांचा आपण निरनिराळ्या कारणांसाठी वापर करून घेतो. यातले काही आपल्याला अन्न पुरवतात, काही आपल्याला ट्रान्सपोर्टसाठी उपयोगी पडतात. उजवीकडच्या स्लाइडमध्ये अथवम किंवा गांडूळ नावाचा एक प्राणी दिसतोय, होय ना? पाहिलात का तुम्ही कधी? हा प्राणी छोटा असतो, पण हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण हा जमिनीमधल्या सगळ्या प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करून उत्तम प्रकारचं खत तयार करतो आणि शेतात ते खत आपल्याला उपयोगी पडतं. गांडुळासारखे आपण उपयोगी प्राणी आणि इतर काही प्राणी पाहिले तर गांडुळाला आता शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. तशा काही वनस्पती आणि प्राणी हे हानिकारक किंवा उपद्रवकारक पण आहेत. कसकुटा नावाची एक वेल आहे, कसकुटा किंवा अमरवेल असं म्हणतात. ही झाडांवर वाढते. ही वेल स्वतः अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे ज्या झाडावर ही वाढते त्या झाडापासून त्या झाडाकडून ही अन्न घेते आणि झाडावर पसरते. तसंच पार्थेनियम किंवा काँग्रेस गवत ही एक वनस्पती अशी आहे की ही बागामध्ये, शेतामध्ये वाढली तर तण म्हणून ही उपद्रवकारक ठरते, हानिकारक ठरते आणि म्हणून ही काढून टाकण्यात येते. वनस्पतींप्रमाणे काही प्राणी पण उपद्रवकारक आहेत. पहिलाच प्राणी पाहून तुमच्यापैकी कितीतरी जण ई असं म्हणतील. तर कॉकरोच किंवा झुरळ हा प्राणी बऱ्याच वेळेला अन्न खराब करतो, कपडे, पुस्तकं खराब करतो. त्याच्यानंतर डास हा तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की किती त्रासदायक आहे. डासांमुळे अनेक प्रकारचे रोगही पसरतात. आणि उंदीर हा प्राणी बऱ्याच गोष्टींची नासधूस करतो आणि आपल्याला उपद्रव पोचवतो. तर असे हे प्राणी, बरेचसे प्राणी आणि वनस्पती आपल्याला उपयोगी आहेत, काही थोडे आपल्याला हानिकारक आहेत. अशी ही आपल्या भोवतालची सजीव सृष्टी आणि तिची वैशिष्ट्य आपण पाहिली. आता तुम्हाला करण्यासाठी आणि एक ॲक्टिव्हिटी आहे आणि होमवर्क पण येते. तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास दिसणाऱ्या 10 प्राण्यांची एक यादी तयार करायची आहे. ही यादी तयार केल्यावर यातले कोणते प्राणी उपयोगी आहेत आणि कोणते हानिकारक आहेत ते पण त्या यादीमध्ये पुढे लिहायचं आहे. त्याचप्रमाणे 4 नंबरवर आणखी एक ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला अन्न, फळं आणि भाज्या पुरवणाऱ्या 10 वनस्पतींची यादी तुम्हाला तयार करायची आहे. या व्यतिरिक्त नंबर 3 आणि 5 हे 2 प्रश्न आहेत, त्याची पण उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत.